काल तुमच्यावर छोट मालक लय रागावले होते. मी हा तुमचा जीव वाचवला. तुम्हाला जीवानिशी मारणार होते. पुण्यांदा असं करू नका. मालक लय रागावले बघा. हे कुणाचं बी ऐकायचं नाही. मालक समद्यांचं लाडकं, त्यामुळं त्याने काही बी केलं तरी बी त्यांचं कुणी बी काय करायचं नाही. मालकांचा जीवाशी खेळ असायचा. त्यामुळं नोकरगड्यांचा फार छळ करायचे ते. एकदा मला सावसाला विहिरीत ढकलून दिलं, पण मी हा कसा बसा वाचलो. त्यांच्या खेळण्याला हात लावला तर हात तोडून टाकतात. आलंय का ध्यानात? या म्हटलं नका तोडू हात. माझं ऐकलं त्याने आणि म्हणाले चूक झाली तर शिक्षा होणार. मम्मा कसं आहे बाळ माझं? मला तुझी खूप आठवण येत होती. ओ, मला पण तुझी खूप आठवण येत होती, म्हणून तर आली ना लवकर. तू आत्ता यावेळी? हो. पण तू तर 2-3 दिवसानंतर येणार होतीस ना, मग अचानक कशी काय आत्ता? सगळं ठीक आहे ना? हो, सगळं ठीक आहे. मला अवनीची खूप आठवण येत होती हो, म्हणून आले. मम्मा माझ्यासाठी काय आणलंयस? आणलंय ना तुझे फेवरेट. माझे फेवरेट काय? आंबे. मग दे ना. आता नाही अवनी, आता झोप. उद्या सकाळी खाऊया. चला झोपा. चालेल. व्हेरी गुड. नॉर्मली ठीक आहे. ठीक आहे, सावरते आता. रागावली नाही ना मी आणि क्षितिज आलो नाही म्हणून? नाही, मी सांगितले तिला अवनी जवळ तुम्हाला थांबणं गरजेचं होतं, आणि क्षितिज दिल्लीला गेली. क्षितिज आलाय आजच. इतके ज्या कामासाठी गेला होता ते झालं ना? नाही झालं. तू एक काम कर, तू फ्रेश होऊन घे. उद्या सकाळी बोलू आपण. वना शिक्षा वना. आणि आता या पुढं काय दिवस म्या तुझा मालक आणि तू माझी गडी. माझी सेवा करायची आणि नाही केली मालक जीव घेती. करणार ना सेवा? अरे वा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय मग कालचा राग गेला की नाही? बाबा जाऊ द्या ना, कशाला पुन्हा तोच विषय. बरं राहिलं. हा घ्या तुमचा डबा. अरे चा, आज सगळं वेळेत. माझं रोजच वेळेत असतं. उशीर तुम्हाला होतो आणि माझ्या नावाने शंख करता तुम्ही. बरं आता यावर मी काही बोलत नाही, नाही तर पुन्हा म्हणशील सकाळी सकाळी वाद उकरून काढताय म्हणून.
नशीब कळलं तुम्हाला. हे काय आणि गार्गीचा डबा कुठे आहे? ती आज ऑफिसला नाही जाणार. तुला आईचं म्हणणं खरंच पटलंय की काय? अजिबात नाही. आमच्या ऑफिस मधले सगळे रेकी करायला गेलेत त्या हॉस्टेलवर. मी घरूनच रिसर्च करेन. वाह, चला म्हणजे आज दिवसभर घरात मायलेकींचा धुमाकूळ. अहो ऑफिसचं काम करण्यासाठी तिने सुट्टी घेतलीये, ऐकलत ना तुम्ही? हो ग बाई, कळलंय. चला मला उशीर होतोय, मी निघतो. हा पण गार्गी, मी आज लवकर येणार आहे. का? असंच. बाबा, तब्येत बरी आहे ना तुमची? तब्येतीला काय झालंय ग, तब्येत बरी आहे. पण मी ठरवलंय आज लवकर घरी यायचं, मस्त एकत्रपणे जेवू आणि तुझा एपिसोड टेलिकास्ट होणार आहे ना आज 6 वाजता, तो एकत्रपणे बघू. ओ वा. आणि मग ऑफिसमध्ये काय सांगणार? पोटदुखीने हैराण झालोय असं सांगणार आणि निघून येणार. बाबा, काय हो तुम्ही? तुमचं वय काय आणि तुम्ही वागताय काय? चालतंय का कधीतरी? चला मला उशीर होतोय, मी निघतो. बाय बाळा. बाय. येतो ग. इथे मी मुलीला सांगते शो करू नको आणि इथे बाबा खोटी कारणं देऊन घरी येत आहेत शो बघायला. धन्य आहे. तुम्ही कधीच ऐकू नका माझं. काय आहे हे? हा? मला कॉफी दे जरा. वैजूला सांग. तू नव्हतीस तेव्हा तिनेच दिली होती, तू दे. मी माझी कामावरती मग देते. साक्षी, मागे तुला मी एक ब्लॅक कलरची फाईल दिली होती, ती जरा शोधून दे मला. मला दिली होती फाईल? हो, मला चांगलंच आठवतं, ती फाईल तुलाच दिली होती मी. खूप महत्वाची फाईल आहे, शोधून दे जरा. मला चांगलं आठवतंय, मी दिली होती तुला परत. कपाटात बघ, डेस्क मध्ये बघ, असेल इकडे तिकडे कुठेतरी, बघ जरा. ती फाईल तू मला दिलेली नाहीयेस, मला शोधून दे, महत्वाची फाईल आहे ती. माझी काम आहे, नंतर देते शोध. तुझी जी कामं असतील ना ती नंतर कर, मला माझी फाईल शोधून दे आता, लवकर. मला शेवटचं सांगते मी, अशा पद्धतीने माझ्याशी बोलत जाऊ नका. मी या भाषेतच बोलणार, मी असंच बोलणार तुझ्याशी. मला माझी फाईल शोधून दे, माझी कामं अडकून राहिले त्याच्यामुळे. मग करू नकात ना कामं, काही उपयोग आहे का त्याचा? नाहीतरी घोळच घालून ठेवणार आहात. तुमच्यामुळे अशी अवस्था झाली. बडा खरा पोकळ वासा. साक्षी, आवाज मलाही चढवता येतो. तुमच्यामुळे भाड्याच्या घरात राहायला आलोय. अवनीचा बर्थडे काय इथे साजरा करू? प्रत्येक गोष्टी तुम्हाला याच विषयावरून ब्लेम करणार आहेस का? हो, तुम्हालाच ब्लेम करणार आहे. तुमच्यामुळे ही परिस्थिती आली आहे. साक्षी, दादा, गार्गी, तुझ्या त्या भासाभास कार्यक्रमाचं काय करायचं ठरवलंय? त्यात ठरायचं काय? निलय नसताना तुम्ही शूटिंग करणार आहात का? हो. गार्गी, तू एवढा हट्टीपणा का करतेस? गाई, हट्टीपणा करण्याचा प्रश्नच नाहीये. आणि मुळात ह्याच विषयावर आपण रात्रीच बोललोय ना. तू एकदा ठरवलंस ना की ऐकायचं नावच घेत नाहीस. आई, यात मी काहीही चुकीचं बोलते असं मला नाही वाटत. किरण, तूच बोल बाई हिच्याशी. हे बघ गार्गी, मावशी, एक मिनिट. हॅलो, गार्गी महाजन का? बोलतीये. आपण कोण? भासाभास कार्यक्रम तुम्हीच करता ना? हो. हा, मी एक लोकेशन सांगतो, तिथे जाऊन शूटिंग करा. तुम्हाला इथे नक्की काहीतरी सापडेल. हे बघा, कुठलाही रिसर्च केल्याशिवाय आम्ही कुठलंच लोकेशन फायनल नाही करू शकत. अहो, रिसर्च कशाला हवाय? मी सांगतो ना, इथे आजवर कुठलंही जोडपं किंवा मित्रांचा ग्रुप रात्रभर राहू शकला नाहीये. तुम्ही कोण बोलताय? कुठून बोलताय तुम्ही? अहो, सगळं कळेल. आधी इथे याल की नाही ते सांगा. हे बघा, आम्हाला भास आभास या शो साठी खूप सजेशन्स येतात, पण कुठलंही लोकेशन आम्ही रिसर्च केल्याशिवाय फायनल नाही करू शकत. आणि मुळात
हे फक्त एकटीचं माझं डिसिजन नसतं, आम्ही सगळे मिळून डिसाईड करतो. घाबरताय का तुम्ही नवीन लोकेशनवर जायला? अहो तुम्ही असं कसं बोलताय? आणि मुळात डिटेल्स मिळाल्याशिवाय आम्ही कुठलंच लोकेशन फायनल नाही करू शकत. अहो माहिती मिळेल ना. अडचण काय आहे? बोला, येणार का? ओके ठीक आहे, येते मी. ओके, लवकरच तुम्हाला सगळी माहिती मिळेल. ओके. हॅलो हॅलो. तुमच्याशी बोलतोय मी. अजून किती वेळा तुम्हाला समजावून सांगायचंय की घरात असे भांडत जाऊ नका म्हणून. सुरुवातच अशी केल्यानंतर अख्खा दिवस वाईटच जाणार ना. हे तू तुझ्या बहिणीला समजाव. तो यांचा आहे, यांना समजाव. यांची चूक आहे सगळी. घुमून फिरून तू त्याच विषयावर येणार आहेस का? किती वेळा तुला. ठीक आहे, मान्य आहे. जे झालं ना ते सगळं माझ्यामुळे झालं. घर माझ्यामुळे विकावं लागलं, पैसा अडका, सगळं काही माझ्यामुळे केलं. झालं समाधान? नशीब आता तरी कळलं. एक मिनिट. काय चाललंय तुम्हा दोघांचं? आणि हा विषय का सुरू झालाय पुन्हा? काही दिवसांपूर्वी हिला एक फाईल ठेवायला दिली होती. तिला सांगितलं होतं सांभाळून ठेव. आज मला ती फाईल हवी आहे, खूप महत्वाचं काम आहे. तिला सांगितलं फाईल शोधून दे. त्या फाईलवरून हा विषय इथपर्यंत येऊन पोहोचलाय. बहिणी, तुला खरंच आठवत नाहीये का तू फाईल कुठे ठेवली होतीस ते? क्षितिज, मी यांना सांगितलं होतं फाईल डेस्क मध्ये बघा बोलले होते ना. ही फाईल सरळ सांगता येत नव्हतं. फाईल डेस्क मध्ये ठेवली, तिथून घ्या. हे असं आहे. बहिणी, काय प्रॉब्लेम आहे? क्षितिज, आता नाही सहन होते रे मला. ती बेजबाबदारपणे वागता येते. यांच्या सगळ्या घोळांमुळे आपण इथे आलोय भाड्याच्या घरात राहायला. अवनीचा बर्थडे मी इथे साजरा करू का रे? आता बास ना. किती वेळा तेच तेच बोलणार आहेस तू? बास आता. हो, मीच गप्पा बसते ना. एक लक्षात ठेवा, अवनीला कितीही वाईट वाटलं ना तरी आता मी अवनीचा बर्थडे नाही साजरा करणार. लोकांना नाही बोलावणार या भाड्याच्या घरात आणि आपलं हसू करून घेणार. लोक काय म्हणतील ह्याचं तुला पडलंय? हे सगळं बोलताना तुला काहीच कसं वाटलं नाही ग? हो, काहीच वाटत नाही. झालं तुमचं? बहिणी, अवनीच्या वाढदिवसाचं टेन्शन आलंय तुला? हे बघ, तू या गोष्टीची अजिबात चिंता करू नकोस. अवनीच्या वाढदिवसाचं सगळं प्लॅनिंग मी बघतो. आणि लोकांना काय वाटतंय याचा विचार करण्यापेक्षा आपल्या अवनीला काय आवडेल याचा विचार करणं जास्त गरजेचं आहे की नाही? मग क्षितिज, अरे इथे पण. वहिनी, तू काळजी करू नकोस. भाड्याच्या घरात नाही, आपल्या हक्काच्या घरात आपण करू तिचा वाढदिवस. मृत्युंजय बंगल्यात. मी सगळं प्लॅनिंग करतो आणि माझी खात्री आहे अवनीला आणि तुम्हा सगळ्यांनाही खूप मजा आहे. आणि आपण अवनीच्या जी जवळची लोक आहेत ना त्यांनाच फक्त इन्व्हाइट करू ना. ठीक आहे दादा, फाईल मिळाली आहे. आता कामाला जा प्लीज. येतो मी. दादा, वहिनी, यापुढे आपल्या घरात असे वाद होता कामा नये प्लीज.
अगं आई मला नाही माहित तो माणूस कोण होता ते. अगं तुला माहित नाही तर येते का म्हणालीस त्याला? कारण तो मला म्हणाला मी भास आभास बद्दल काही इन्फॉर्मेशन देतोय म्हणून. हे बघ गार्गी, मला असं वाटतं तू कोणावरही पटकन विश्वास ठेवू नयेस. पण मी विश्वास कुठे ठेवला? मी आधी अंदाज घेतला ना. आणि मुळात रिसर्चही करणार आहोतच आम्ही. अगं पण कशावरून तो माणूस खरं सांगतोय? आई आता ते मी नाही सांगू शकत. पण मी म्हटलं ना, रिसर्च केल्याशिवाय मी नाही जाणार. नाही गार्गी, तू असा परस्पर निर्णय घेऊ नको. तू आधी ऑफिसमध्ये सगळ्यांशी बोल आणि मगच काय ते ठरवा काय करायचे ते. हो ना, नाही तर उद्या कोणी उठेल आणि तुला चॅलेंज देत बसेल. तू सगळ्यांवर विश्वास ठेवणार आहेस का? अरे पण तुम्ही एवढी काळजी का करताय? अगं तू काळजी करायला लावतीयस गार्गी. आई तू प्लीज रिलॅक्स. मावशी समजाव ना तिला. बाळा तूच मला सांग, आईचं काय चुकतंय? ती तुझी आई आहे, तिला काळजी वाटणारच. मावशी पण ती उगाच टेन्शन घेते असं नाही का वाटत तुला? बघ हे असं आहे तुझं. स्वाती तू तरी शांत बस. अगं पण मी काही चुकीचं सांगतेय का तिला? ओके आई प्लीज रिलॅक्स हो जरा. हा शांत हो. हा फोन कॉल मला ट्रॅप करण्यासाठी सुद्धा केला जाऊ शकतो याची मला कल्पना आहे. मी आत्ताच जर का नाही सांगितलं असतं ना त्यांना तर त्यांचा असा समज झाला असता की गार्गी महाजन घाबरून बसली. अशी बातमी कदाचित येऊ शकली असती ना, म्हणून मी काहीही बोलले नाही. जाऊ दे, कालपासून आपण याच विषयावर बोलतोय. उगाच वाद घालतोय आपण. ही काय ऐकणार नाही आपलं. तिला पाहिजे तेच करणार ती. हो ना? तुम्ही बसा, मी सरबत करून आणते. अगं थांब, मी करते सरबत. स्वाती मी आणते करून. हं? गार्गी तुझ्या फ्रेमची कास तुटली, ती जरा बाजूला कर. ही कशी काय फुटली काच? गार्गी, तुझ्यापेक्षाही लहान या घरात कोणीतरी आहे. मी सरबत बनवून आणते. सांभाळून. चला सरबत घ्या. ते ठेव बाजूला ग. आणि सावकाश कर ग. हो जरा 2 मिनिटं थांब. हे घे. लागलं ना तुला? गार्गी, तरी तुला मी सांगत होते सावकाश कर म्हणून. बघ रक्त आलं शेवटी. हळद घेऊन ये ना. हो. काय ग गार्गी तू पण असं दाबून ठेवते म्हणजे रक्त नाही येणार. दुखतंय का ग? नाही फार नाही. खोटं बोलतेस. अगं मावशी खरंच सांगते नाही एवढं दुखत. अगं दाबून ठेवलं म्हणजे दुखेलच ना. गार्गी, हात बघू. येथे ला. सांगत होते सावकाश कर तरी आहेच. शेवटी लागून घेतलं. ओके ओके ठीक आहे. एवढी काळजी नका करू. आता आता ओके. तुझं बरोबर आहे, आमचं चुकतं दरवेळी. अगं प्रत्येक वेळेला कसली चिडतेस तू? तिने चिडचिड करू नये असं वाटतं ना तुला? मग असा वेंधळेपणा करत जाऊ नकोस. आता त्या फोनच्या नादात जास्त लागलं असतं मग. किरण, असं नको ना बोलूस. अगं वास्तुदेवता कायम तथास्तु म्हणत असते. ओके आय एम सॉरी. पुन्हा असं नाही होणार. आणि चिडचिड कमी कर. आय नो मावशी.
गेले काही दिवस माझी खूप जास्त चिडचिड होती. पण काय आहे ना, त्या निलयचा विषय निघाला की माझी खरंच चिडचिड व्हायला लागते. काय करायचं मी? म्हणूनच सांगते ना मी, त्याच्याबद्दलचा राग कमी कर. त्याला माफ का नाही करत? कोणाचा तरी फोन आला होता, बघते कोणाचा होता. मावशी एक मिनिट. हॅलो. हॅलो गार्गी, साक्षी बोलते. फ्री आहे? हां बोला ना. अगं मी इन्व्हिटेशन द्यायला फोन केला होता तुला. इन्व्हिटेशन कसलं? आमच्या अवनीचा बर्थडे, त्याचं इन्व्हिटेशन. आणि तुला यायचंच आहे. ओ ओके. मग कुठे सेलिब्रेशन? पार्टी ना, मृत्युंजय बंगला.